नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही मोशी येथील श्री नागेश्वर महाराजांच्या मंदिरात आलो आहे। सकाळपासूनच आज महाशिवरात्रीनिमित्त नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये भाविक भक्तांची आहे ती भली मोठी रांग दर्शनासाठी आपल्याला लागलेली पाहायला मिळते। एकंदरीतच आपण पाहतोय भाविक भक्तांचा जो आहे तो उत्साह या महाशिवरात्रीनिमित्त आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। खरं तर ह्या मोशीमध्ये श्री नागेश्वर महाराजांचं मंदिर आहे। या नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये खरं तर या पिंपरी चिंचवड शहरातील या पंचक्रोशीतील सगळेच भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। हे सगळे भाविक भक्त श्री नागेश्वर महाराजांचं दर्शन घेत आहेत। आज खरं तर आज महाशिवरात्रीनिमित्त या श्री नागेश्वर महाराजांच्या मंदिरात आज सर्वच भाविक भक्त आज माथा टेकतायत, काही ना काही या श्री नागेश्वर महाराजांकडे मागतायत। प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाची आस्था ही वेगळी आहे। आज सगळे हे भाविक भक्त आहेत। काका, आज खरं तर महाशिवरात्री आहे, काय सांगाल एकंदरीत काय भावना आहेत तुमच्या? शिवरात्रीमुळे भावना आहे, नागेश्वरचं उद्या हे आहे, त्याच्यामुळे फारच व्यवस्थित आहे। खरं तर आपण बघतो श्री नागेश्वर महाराजांचा जो आहे तो उत्सव आजपासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे। काय सांगाल एकंदरीत? खरं तर आज नागेश्वर महाराजांच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे, कसा हा उत्साह असतो? हा उत्साह पिढीजात परंपराप्रमाणे चालू झालेला आहे। जवळजवळ 7 पिढी हा उत्सव या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने साजरा केला जातो। माही पौर्णिमेच्या दिवशी वर्गणीला सुरुवात केली जाते। या ठिकाणी मंदिरामध्ये ग्रामस्थ बसतात आणि इच्छिक म्हणजे ऐच्छिकनुसार या ठिकाणी वर्गणी दिली जाते, कुणालाही जबरदस्ती केली जात नाही। आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी भाविक येतात, दर्शन करतात आणि ह्याच्या दिवशी भंडारा असतो। दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो। महाप्रसाद हा कधीही कमी पडत नाही। जवळजवळ आत्तापर्यंत महाराष्ट्रातले या ठिकाणी येऊन अन्नप्रसाद घेऊन गेलेले आहेत। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जाती धर्म किंवा राजकारण या ठिकाणी केलं जात नाही। खरं तर आपण बघतोय श्री नागेश्वर महाराजांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। मोशीकर या ठिकाणी या उत्सवामध्ये या मोठ्या संख्येने सहभागी होतात। आजपासून या नागेश्वर महाराजांच्या उत्सवाला सुरुवात झाली। नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। बाबा, काय सांगाल एकंदरीत? परंपरा आज अखंडित ठेवली आहे, आज नागेश्वर महाराजांचा उत्सव आहे, आजपासून या उत्सवाला सुरुवात झाली, काय सांगाल? खरं तर नागेश्वर महाराज म्हणजे नाथपंथीय योगायोग असा आहे, 144 वर्षांनी प्रयागला कुंभमेळा सुरू झालेला आहे आणि त्याचं शेवटचं स्नान प्रयाग या ठिकाणी महाशिवरात्रीला। त्याचप्रमाणे नाशिकला अनेक कुंभमेळे जात होते। त्या कुंभमेळ्यातून एक साधू देहू निवासी असताना अशक्तपणा जाणवल्यामुळं तिथे रासले आणि त्यावेळेला आमचे मोशीतील ग्रामस्थ देहूला दर्शनासाठी गेलेले होते आणि त्या देहूला दर्शनासाठी गेलेले असताना त्यांना एक साधू अशक्तपणा तिथे दिसला आणि ग्रामस्थांनी तो नागेश्वर मंदिरामध्ये मोशीला आणला आणि मोशीला आणल्यानंतर त्यांनी इथं तपश्चर्या सुरू केली। सर्व ग्रामस्थांनी नाथपंथीय म्हणजे आदेश अशा नावानं त्यांची सेवा केली आणि त्यांनी आमराईमध्ये एक उत्कृष्ट प्रकारे तप केलं आणि म्हणून नागेश्वर महाराजांचा मोशीमध्ये समस्त ग्रामस्थांच्या वतीनं जो काही नागेश्वर महाराजांचा भंडारा चालू होतो, त्या भंडाऱ्यामध्ये नागेश्वर महाराज यांनी जे काही तप केलेलं आहे त्यांची समाधी वडगावला आहे आणि त्या समाधीतून मोशीमध्ये त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की मी जरी असलो नसलो तरी मी गेल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक अमावस्येला नागेश्वर महाराजांचा भंडारा झाला पाहिजे। त्याप्रमाणे आज पिढीजात गेली 150 वर्ष मोशी ग्रामस्थ उत्कृष्ट प्रकारे नागेश्वर महाराजांचा भंडारा अमावस्येच्याच दिवशी करतात आणि त्याच दिवशी या ठिकाणी अगोदर 15 दिवस नागेश्वर मंदिरामध्ये भजनरूपी सेवा संपन्न होत असती, ती चालू आहे आणि शेवटच्या भंडाऱ्याच्या दिवशी बाहेरील गावातील जे काही ग्रामस्थ येतात, गायक मंडळी येतात, भक्तजन येतात, त्यांना आनंद देण्यासाठी नागेश्वर मंदिरामध्ये भजनरूपी सेवा संपन्न होता आणि त्यानंतर आरती होत असती। दुसऱ्या दिवशी भैरवनाथ मंदिरामध्ये त्याचप्रमाणे उत्सव साजरा केला जातो आणि बाहेरील जे काही भक्तजन येतात, भाविक येतात, त्यांना पुन्हा एकदा भजनाची, संगीत भजनाची, वारकरी संप्रदायाची विशेष आवड आणि त्यांच्याकडनं सेवा करून घेण्याची संधी ग्रामस्थांना मिळते। हे मोठं भाग्य आहे। म्हणून नागेश्वर महाराजांचा भंडारा आणि भैरवनाथाचा उत्सव
आणि तिसऱ्या दिवशी आखाड्याचा कुस्तीचा मोशी गावातील अनेक नागरिक अगदी कुस्ती शौकीन असल्यामुळं गेली 100 वर्षापासून दरवर्षी कमीत कमी 200 विद्यार्थी कोल्हापूरला जायचे यात्रेच्या अगोदर 2 महिने आणि आपल्या मोशी गावामध्ये त्यांचं स्थान टिकवलं आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जुनी जाणकार लोक आहेत त्यांच्या आशीर्वादानं 3 दिवस जो काही नागेश्वर महाराज भैरवनाथ आणि कुस्तीचा आखाडा होत असतो ती यात्रा संपन्न होत असती आणि ही यात्रा संपन्न होत असताना कुठल्या प्रकारचा उन्हा भाव न बाळगता उत्कृष्ट प्रकारे कसे पार पाडली जाईल असं प्रत्येकजण नागरिक मोशी गावातीलच नाही ते बाहेर गावातूनही या ठिकाणी स्थायिक झालेली जी काही नागरिक आहेत उत्कृष्ट प्रकारे साथ देतात आणि त्यामुळं हा जो उत्सव आहे खेळीमेळीच्या वातावरणाने पार पडला जातो. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच आपण बघतोय खरं तर आज नागेश्वर महाराजांचा आज उत्साह या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीतच सगळे जे मोशीकर आहेत या उत्साहामध्ये सहभागी होतात. मोशीकर आहेत, काय सांगाल काका, कशा प्रकारे उत्साह आहे आज महाशिवरात्रीचा? पूर्वीपासून आहे ना, आज जवळजवळ 150 वर्षापासून हा उत्सव चालू आहे. 150 वर्षापासून हा उत्सव चालू आहे. पूर्वीची काही जुनी लोकं होती, जुन्या लोकांनी हा चालू केल्यानंतर त्याच्यानंतर ही पुढची पिढी संपूर्ण देखभाल सगळी व्यवस्थित होती. इथं भंडारा होतो, नंतर दुसऱ्या दिवशी उरूस होतो, परत आखाडा होतो, सगळं व्यवस्थित नागेश्वर महाराजांच्या कृपेने ज्याला जे काही मनाची इच्छा असती त्याची ती पूर्ण केली जाते. त्यामुळे भाविक दरवर्षी वाढले जातात. नक्कीच आपण बघतोय खरं तर मोशीकरांचं आराध्य दैवत नागेश्वर महाराज आज यांचा मोठा उत्साह त्या ठिकाणी पार पडतोय. खरं तर आज महाशिवरात्रीनिमित्त नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे मंदिरात. मोशीकर आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतोय. एकंदरीत आजपासून उत्सवाला सुरुवात होते. कशा प्रकारे हा उत्साह एकंदरीत सुरू आहे? दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आमच्या मोशी गावामध्ये माघ पौर्णिमेला या उत्सवाला सुरुवात होते. माघ पौर्णिमा जवळजवळ 15 दिवस अगोदर या ठिकाणी गावची वर्गणी या ठिकाणी गोळा केली जाते आणि वर्गणी गोळा करत असताना गावामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण असतं. पूर्वी गावामध्ये मातीची घरं होती, तर त्या काळामध्ये ज्यावेळेला माघ पौर्णिमा चालू होते, यात्रा जवळ यायची सुरुवात होते, त्यावेळेला गावातील सर्व आया बहिणी माती गोळा करून मातीची घरं त्या ठिकाणी सारवायला सुरुवात करायची. म्हणजे घराची तयारी, आपली यात्रा आली, आपल्या देवाचा उत्सव आला आहे असं समजून लोक घराची तयारी करत असत. नवीन नवीन कपडे घ्यायचे. त्या काळामध्ये कपडे घेण्याचं प्रमाण म्हणजे एखादा ड्रेस असायचा, तो ड्रेस आपण घ्यायचं आणि त्या ठिकाणी उत्सवाला सुरुवात करायची. असं 15 दिवस वर्गणी गोळा केली जाते. वैशिष्ट्य म्हणजे वर्गणीचं स्वतःहून जनता समाज या ठिकाणी सर्व जातीचा, त्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व जातीचे लोक या ठिकाणी वर्गणी स्वतःहून आणून देतात. हे ग्रामस्थ आणि बाहेरचे राहणारे लोक, व्यापारी लोक यांनाही कुठलीही जबरदस्ती बळजबरी केली जात नाही. ते सुद्धा स्वतः नागेश्वर महाराजांच्या वर्गणीसाठी स्वतः या ठिकाणी वर्गणी या ठिकाणी देत असतात. अशा प्रकारे वर्गणीला सुरुवात होते. महाशिवरात्र आले की एकदम उत्साह जोरात त्या ठिकाणी सुरू होतो. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी आवर्जून लोक महाराष्ट्रातून या ठिकाणी नागेश्वर महाराजांचा प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. विशेषतः सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी उपस्थित असतात. ऑल महाराष्ट्रामधले लोक या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी तो भंडाऱ्याचा महाप्रसाद, नागेश्वर महाराजांचा महाप्रसाद त्या ठिकाणी घेतला जातो. तदनंतर त्या ठिकाणी जे राहिलेलं साहित्य, लिंबू, नारळ याचा लिलाव दुसऱ्या दिवशी होत असतो. तोही लिलाव महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. लिंब असू द्या, नारळ असू द्या, बुंदीचे पाटे असू द्या, चमचे असू द्या, या सर्वांचा लिलाव या ठिकाणी होत असतो आणि त्यातून या ठिकाणी नागेश्वर महाराजांना लोक देणगी स्वरूपात त्या ठिकाणी ते प्रसाद देत असतात. तदनंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला या ठिकाणी लिलाव चालू असतो त्यानंतर संध्याकाळी भैरवनाथ महाराजांची पालखी निघते. ती पालखी पूर्ण गावावर या ठिकाणी भजनी मंडळाच्या मार्फत या ठिकाणी गावात फिरत असते. त्यानंतर लोक त्या ठिकाणी दर्शन घेतात. त्यानंतर संध्याकाळी लोकांना करमणुकीचा कार्यक्रम, तमाशा या ठिकाणी होत असतो. दुसऱ्या दिवशी आखाडा असतो. हा मोशीमध्ये अतिशय कुस्ती शौकीन पहिल्यापासून पूर्वीपासून मोशी गावामध्ये प्रसिद्ध असे पैलवान होऊन गेलेले आहेत. 4 ते 5 तालीम या ठिकाणी पूर्वीपासून या मोशी गावामध्ये आहेत आणि त्या तालमीतून दरवर्षी 5 ते 10, 15, 20 असे 100 ते 150 पैलवान दरवर्षी कोल्हापूरला 3-4 महिने राहत असतात आणि भंडाऱ्याच्या दिवशी ते या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आखाडा चालू असतो.
आणि याच्या 4-5 वर्षापासून पाहतोय आखाडा अतिशय जंगी कुस्तीचं मैदान असतं। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले पैलवान गाजलेले महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, त्या ठिकाणी परदेशातील पैलवानही या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांच्या निकाली कुस्त्या या ठिकाणी होत असतात आणि निकाली कुस्त्या झाल्यानंतर या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी संपत असतो। खरं तर आपण बघतोय नागेश्वर महाराजांचा जो उत्सव आहे त्यानिमित्त एक महाप्रसाद केला जातो। तो महाप्रसाद म्हणजे बुंदी आणि शाकभाजी असते। याचं वैशिष्ट्य काय आहे? नागेश्वर महाराजांचे आज या ठिकाणी 150-200 वर्ष झालं परंपरा चालू आहे महाप्रसादाची। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा महाप्रसाद तिकडं आमराईत दिला जातो। पूर्वी नागेश्वर महाराज ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यावेळेस हे जे आज नागेश्वर मंदिर आहे या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, राहायचे ते इथं। परंतु तप करण्यासाठी ते आमराई म्हणून आहे आमची इथं, जिथं महाप्रसाद ठेवला जातो तिथं ते जायचे। ते तप करीत असताना शेवटच्या त्यांच्या पर्वामध्ये थकलेले होते ते आणि ते तपाला बसत होते। त्यावेळेस फक्त दूध प्राशन करायचे, तप करायचे आणि त्यावेळेस गावकरी आमचे जे काही पूर्वीचे गावकरी होते ते त्यांना फक्त पिण्यासाठी दूध ठेवायचे तिथं। ते तप करीत असताना ते दूध प्यायचे। परंतु चांगल्या गोष्टी असतात त्याला वाईटही गोष्टी असतात। जे लोक मानित होते तसेच काही लोक मानत नव्हते, त्या लोकांनी काय केलं, दुधात तांदूळ टाकून त्या ठिकाणी ठुलं। ते ठुल्यामुळं ते नागेश्वर महाराज तप करीत असताना ते पिले आणि त्यांना त्याचा ठसका लागला। ठसका लागल्यामुळं त्यांचं तप मोडलं। मग ते तप मोडल्यानंतर ते चिडले आणि या ठिकाणाहून ते निघाल्यानंतर ते म्हणले की मी ज्या ठिकाणी सूर्यास्त होईल जिथं पोचन त्या ठिकाणी मी समाधी घेणार। मग ते इथून त्या दिवशी निघाले। आता ती तारीख काय ती मला सांगता यायची नाही, पण ते तिथून निघाले आणि शेजारीच वडगाव शिंदे काकडे म्हणून गावे त्या गावात पोचले आणि त्यावेळेस सूर्यास्त झाला। मग त्यांनी त्याच ठिकाणी त्यांची जिवंत समाधी त्या ठिकाणी घेतलेली आहे। तेव्हापासून या मुशी गावामध्ये प्रसाद हा फक्त बुंदी, पूर्वी तेलची आणि गुळवणी तेलची हा प्रसाद असायचा। परंतु आता लोकवस्ती वाढलेली आहे, लोक येणारे लोक वाढल्यात, आज लाखो भाविक येतात। ते वाढण्यासाठी आणि याच्यासाठी थोडंसं त्रासदायक आहे। त्यामुळं मग गेल्या 5-50 वर्षापासून बुंदी आणि फक्त शेकभाजी ठेवली जाते या ठिकाणी। सगळीकडे आता सगळ्यांना वाटतं की राईस पण ठेवला पाहिजे, परंतु हे देवाचं एक जुनं सत्व असल्यामुळं या ठिकाणी भात हा केला जात नाही, फक्त शाकभाजी आणि बुंदी एवढाच प्रसाद महाप्रसाद म्हणून दिला जातो। आज महाशिवरात्री आहे। सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना मी महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। आमच्या मोशी या गावामध्ये वर्षानुवर्ष महाशिवरात्रीला यात्रा भरते, नागेश्वर महाराजांचा भंडारा भरतो। खरं तर महाशिवरात्रीला यात्रेला सुरुवात होते। आज महाशिवरात्री, उद्या नागेश्वर महाराजांचा भंडारा भरतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी यात्रा असते आणि नंतर आखाडा भरतो। खरं तर या 4 दिवसांमध्ये हजारो भाविक या नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात। वर्षानुवर्ष चालत आलेल्या या परंपरेमध्ये नागेश्वर महाराज हा नवसाला पावणारा देव आहे आणि सर्व जे मनातले इच्छा असते ते इथं आल्यावर नक्कीच पूर्ण होते आणि सगळ्या पूर्ण पंचक्रोशीची नागेश्वर महाराजांवरती श्रद्धा आहे आणि या ठिकाणी आता उद्या भंडारा आहे तर पूर्ण पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी येतात। खूप गर्दी या ठिकाणी महाशिवरात्रीला सुरू होते आणि 4ही दिवस या ठिकाणी खूप गर्दी असते। 1918 सालापासून हा भंडारा भरतो। इथं नागेश्वरजी महाराज आहे हे तप करीत होते आंबरेमध्ये, इथे एक साधू म्हणून आले होते, तर त्या तेव्हापासून इथं भांडण्याचा कार्यक्रम चालू होतो। ते तपाला बसले, तिथं काहीतरी थोड्या त्यांना शांती मिळली नसल्यामुळे ते आंबरेतून ते वडगाव गेनंदला, वडगाव काकड्याजवळ शिंदे वडगाव आहे तिथे त्यांची समाधी आहे। तर त्यांनी काय सांगितलं, इथं संदेश दिला की माझा भांडारा इथं भरवा, माझा दिवा इथं लावा, पण माझं सगळं इथं राहणार आत्मामध्ये सगळं, आणि तुम्ही हा भांडारा भरा। तेव्हापासून भांडण होतो। 1800च्या 200 वर्ष झाले असेल तेव्हापासून। सन 2023 पासून आपण सर्व पूर्ण नागेश्वर महाराजांचं जे ट्रस्टचं जे आपण केलं आहे सॉफ्टवेअर ते ऑनलाईन केलेलं आहे आणि आपण इथून वर्गणीच्या पावत्या पहिल्या आपण लेखी स्वरूपात द्यायचो, त्याची वहीत नोंद ठेवायचो। पण आपण 2023 पासून आपण सॉफ्टवेअरमध्ये आपण एंट्री करतो, त्याची ऑनलाईन पावती निघते आणि त्याचा SMS सुद्धा भाविकांना जातो। त्या पद्धतीने आपण वर्गणी असो, लिलाव असो
किंवा कोणतीही देणगी असू ती आपण सर्व ऑनलाईन करतो आहे आणि त्याचं 1 क्लिकमध्ये आपण पूर्ण PDF येते आणि त्याचं आपण सगळी नोंद राहते 2023पासून ऑनलाईन. तिथंच सध्या आज नागेश्वर महाराजांच्या उत्सवाला आजपासून या महाशिवरात्रीनिमित्त उत्सव सुरू झालेला सध्या पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहतोय आज नागेश्वर महाराजांच्या या मंदिराला फुलांनी जी आहे ते आकर्षक सजावट केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते. लाखो हजारोंच्या संख्येमध्ये भाविक भक्त सकाळपासूनच नागेश्वर महाराजांच्या दर्शनाला येत आहेत, दर्शन घेत आहेत. आपल्या मनातील ज्या मनोकामना ज्या आहेत त्या नागेश्वर महाराजांच्या चरणी मांडत आहेत. आपल्या मनोकामना ज्या इच्छा आहेत या ठिकाणी सर्व पूर्ण होतात अशी या मोशीकरांची या नागेश्वर महाराजांविषयी आस्था आहे. खरं तर आपण पाहतोय आज महाशिवरात्रीचा आज उत्साह आहे आणि हाच उत्साह नागेश्वर महाराज मोशी येथील श्री नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये मोठा उत्साह सध्या आपल्याला पाहायला मिळून येतो. एकंदरीत आज मोशी येथील श्री नागेश्वर महाराजांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. मोशीकर या ठिकाणी मोठ्या उत्साहात या उत्साहामध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.